मी सलोनी. नमस्कार, मी ऋतुजा. युनिव्हर्सल कम्प्युटर सेफ्टीमध्ये शिकत असताना मॉडेल एक्झिबिशन भरली होती. त्या प्रमाणे स्टोरेज डिव्हाइस हा उपक्रम निवडला होता. त्यामध्ये काही प्रकार आहेत: CD, रोम, रॅम, USB, फ्लॉपी डिस्क आणि मेमरी. या पद्धतीने आम्ही प्रोजेक्ट मॉडेल बनवलं आहे. नमस्कार, मी भावना. हॅलो ऋतुजा. हॅलो सलोनी. तर युनिव्हर्सल कम्प्युटर पित्री येथे MSCIT शिकत असताना ह्या दोन मुलींनी, सलोनी आणि ऋतुजा यांनी एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्टोरेज डिव्हाइस हा उपक्रम तयार केलेला आहे. त्याच्याबद्दल त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊया. अरे वा, तुम्ही हा प्रोजेक्ट बनवण्यामागचा हेतू का आणि तुम्ही हा का विषय निवडलेला आहे? युनिव्हर्सल कम्प्युटर MSCIT मध्ये शिकत असताना मुलांना माहिती समजावी म्हणून आम्ही स्टोरेज डिव्हाइसेस हा उपक्रम निवडला आहे. अरे वा, छान. तर तुम्ही हा प्रोजेक्ट बनवण्यासाठी किती वेळ आणि किती पैसे खर्च केला? आम्हाला हा प्रोजेक्ट बनवायला 5 तास वेळ लागला आणि 50 रुपयेपर्यंत याचा खर्च आला. अरे वा, तुम्ही प्रोजेक्ट फाईल देखील बनवली आहे का? हो, आम्ही फाईल बनवली आहे. ही PDF आम्ही सरांना मेल करून पाठवली आहे. तर या दोघींनी खूप छान प्रोजेक्ट बनवलेला आहे. स्टोरेज डिव्हाइस असा हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आमच्या क्रमांक आहे 15. शिकूया AI ची क्रांती, चला करूया युनिव्हर्सल मध्ये MSCIT. हो, युनिव्हर्सल मध्ये MSCIT, आपल्या स्वप्नांना देऊया नवी गती.